नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजची ही अपडेट खूपच महत्त्वाची असणार आहे तलाठी भरतीच्या रिझल्ट संदर्भात। तर मित्रांनो, ही अपडेट जी आहे ती तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे। रिझल्ट संबंधात ही अपडेट आलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की तलाठीचा रिझल्ट जो आहे तो लवकरात लवकर लावण्याचे प्रयत्न सुरू आहे। तर आता मित्रांनो, तुमचे जे नॉर्मलायझेशनचे मार्क आहे ते येण्यासंबंधी खूपच महत्त्वाची माहिती निघून आलेली आहे। मित्रांनो, लवकरच तुमचे नॉर्मलायझेशन मार्क येणार आहे आणि ते कधी येणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहित पडणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, ही बातमी जी आहे ती वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे की तुमचा रिझल्ट जो आहे तो कधी लागणार आहे आणि नियुक्ती कधी मिळणार आहे। तर मित्रांनो, येत्या 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला जे आहे ते तुमचे नॉर्मलायझेशनचा स्कोअर जो आहे नॉर्मलायझेशनचा स्कोअर तो माहीत पडणार आहे। नॉर्मलायझेशन स्कोअर म्हणजे मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला तुमचे वाढलेले मार्क्स सुद्धा माहीत पडणार आहे की तुमचे नेमके मार्क्स जे आहे ते किती वाढलेले आहे, किती मार्क्स तुमचे वाढलेले आहे। जे तुमचे सध्याचे सेकंड आन्सर कीमध्ये मार्क आहे त्यामध्ये जे तुम्हाला 10 ते 15 एक्स्ट्रा गुण मिळणार आहे ते तुम्हाला माहीत पडणार आहे आणि तुमची मेरिट लिस्ट सुद्धा लागू शकते मित्रांनो येत्या 4 ते 5 दिवसामध्ये। तर खूपच असा फास्ट प्रोसेस जी आहे ती होणार आहे। तर ही सविस्तर बातमी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल। तर मी तुम्हाला ही सविस्तर माहिती काय आहे ते सांगतो। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीचा जानेवारीपर्यंत निकाल ही हेडलाईन आहे मित्रांनो। 8 लाख उमेदवार प्रतीक्षेत आहे। 16,000 जणांचे आक्षेप या ठिकाणी नोंदवण्यात आले होते। तर मित्रांनो, बहुचर्चित तलाठी भरती 2831 प्रश्नांवर 16,205 उमेदवारांकडून आलेले आक्षेप, 146 प्रश्नांमध्ये करण्यात आलेली दुरुस्ती, अशा अनेक अडचणींमुळे मित्रांनो निकालास विलंब लागत होता। 8 लाख उमेदवार जे आहे 8 लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत। परंतु TCS कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू असून म्हणते। बघा मित्रांनो, TCS कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जानेवारीपर्यंत या ठिकाणी बघू शकता जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे की जानेवारीमध्ये तुमचा रिझल्ट जो आहे तो जाहीर होणार आहे। म्हणजे फायनल रिझल्ट मित्रांनो जानेवारीपर्यंत जाहीर होणार आहे। म्हणजे जी 26 जानेवारीची फायनल तारीख दिली होती नियुक्तीची ती या ठिकाणी मित्रांनो पूर्णत्वास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। हे माहिती कोणी दिली मित्रांनो, तर अप्पर जमावबंदी आयुक्त तथा तलाठी परीक्षा राज्य समन्वय सरिता नरके। तर हे बघा मित्रांनो, सरिता नरके ज्या अप्पर जमावबंदी आयुक्त आहे त्यांनी ही माहिती दिली आहे। म्हणजे मित्रांनो, ऑफिशियल माहिती आहे की जानेवारीमध्ये तुमचा तलाठीचा फायनल रिझल्ट जो आहे तो लागणार आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये तुम्हाला तुमचे नॉर्मलायझेशनचा स्कोअर माहीत पडणार आहे आणि 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला मेरिट लिस्ट सुद्धा माहीत पडणार आहे। तर ही खूपच आनंदाची बातमी आहे मित्रांनो, ज्यांनी पण तलाठीची एक्झाम दिली आहे त्यांच्यासाठी। तर बघा मित्रांनो, यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे। तर इथे बघा 5,700 प्रश्न होते। आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपांपैकी 9,000 आक्षेप TCS कंपनीने ग्राह्य धरले। प्रश्नांमध्ये दुरुस्ती सुद्धा झाली। आता गुणवत्ता यादी तयार करणे। बघा मित्रांनो, निकाला संदर्भातील बहुतांश काम आता पूर्ण झालेले आहे। फक्त आता गुणवत्ता यादी तयार करणे, जिल्हानिहाय निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे। म्हणजे आता गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट लागणार आहे, त्यानंतर जिल्ह्यानुसार निकाल लागणार आहे असे सविता नरके यांनी म्हटले आहे। तर मित्रांनो, खूपच महत्त्वाची ही माहिती आहे। तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या। आणखीन काही अपडेट आली नॉर्मलच्या मार्क्स संबंधात 1-2 दिवसात तर तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर त्याची माहिती मिळून जातील। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा एक लाईक करून घ्या। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद।